तर मंडळी आज गेलो होतो फिनिक्स मॉलला आणि तुम्ही बघू शकता हे विमाननगरचा हा फिनिक्स मॉल आहे आणि एकदम भारी सजवलेले बरं का, बघू शकता. आणि कसं तर आमचा जाम झोपला होता. त्याला तर काही घेणं-देणंच नव्हतं असं वाटत होतं. पण कसंबसं आम्ही त्याला उठवलं. त्याला बोललो, की "उठ बाळा, बघ सगळी कसं डेकोरेशन वगैरे केलंय." नंतर तो उठला आणि इथे पण बघा डेकोरेशन केले. कारण काल खूप गर्दी होती आणि काल ख्रिसमसच्या खूप सुट्ट्या सुद्धा होत्या लोकांना, तर ते पण आले होते. आणि ते झाल्यानंतर आहे ना, ते छोटे-छोटे ख्रिसमसचे ट्री लावले होते. बघू शकता आणि इथे बेबीज ना छोटे फोटो काढत होते. तर अगस्त्याला सुद्धा बोललो, की फोटो काढ. तर बोलला, "नो, मला नाही काढायचा." तर ते झाल्यानंतर आहे ना, इथे ख्रिसमसचे हे रेनडिअर्स होता. तर अगस्य बोलत होता, की ना मला इथे फोटो काढायचा आहे. म्हणजे आय मीन त्याच्यावर बसायचंय. तर ते असं अलाउड नव्हतं. पण तो काय ऐकत नव्हता. कसंबसं त्याला तिथून घेऊन गेलो आम्ही. तर आम्ही थोडेसे फोटो पण काढले तिथं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो, तर अगस्याला बोललो, की आता एखादे कपडे बघूया तिथे. तर कपडे आम्ही बघत होतो, पण खूप छान होते बरं का. व्हरायटीज वगैरे पण खूप होत्या. मस्त होतं. त्यातलं आम्ही एक घेतलं. नंतर अगस्त्यला वाटत होतं, की बेबीला बघायचं, पण बेबीच्या काही साईजचं तिथं भेटत नव्हतं. आणि तो इतकं मोठं बघत होता का 6+ मंथच्या पुढेच बघत होता. आय मीन ते 1 इयर्सच असेल. इकडे बघ ते झाल्यानंतर काय ही करतोय आमची 6वी वेळ होती एस्केलेटरवर. कारण ना हा? इतकं आवडलेलं कुठे त्याला गेली काय माहिती सारखं बोलत होतं, "वर जायचं, खाली जायचं, वर जायचं, खाली जायचं." आणि हे सुद्धा बघू शकता डेकोरेशन खूप भारी होतं पण. त्यानंतर नागेशला भूक लागली होती. बोलला, की पिझ्झा खायचा आहे. तर पिझ्झा त्याला खायचा होता. तर आम्ही आलो पिझ्झा हटमध्ये. कारण McDonald'ला खूप गर्दी होती म्हणून इथं आलो. तर इथे सुद्धा गर्दीच होती. नंतर आम्ही कॉम्बोमध्ये मागवलं आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस स्पेंड केला. कसा वाटला माझा मिनी व्लॉग? भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.